तर शेंडी पण ठेवली. ते चंद्रपूर घ्यायचं होतं स्वयंला. तर आता आपण आलोय. आता बघू काय प्लॅन आहे आज तर. नमस्कार दोस्तों, स्वागत है आपका एक और नए व्लॉग में। और आज के व्लॉग में आज आहे तारीख 18 फेब्रुवारी आणि महाराष्ट्रासाठी, सगळ्या मराठी माणसांसाठी आज काळा दिवस आहे. कारण की आजच छत्रपती संभाजी महाराज यांना मुघल सैन्याने त्यांच्यावरती अत्याचार केलेले, त्यांना खूप वाईट मरण भेटले आणि त्यांचे म्हणजे मला बोलता पण येत नाही की त्यांचे अंगाचे पूर्ण तुकडे तुकडे करून नदीमध्ये टाकले आणि बस खूप वाईट वाटतं. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण जाणार आहे तुळापूरला आणि तिकडे महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊ आणि टक्कल करूया. कारण की आजपासून म्हणजे 18 फेब्रुवारीपासून ते 18 मार्चपर्यंत बलिदान मास मानलं जातं. हेच की आपण काहीतरी बलिदान करायचं. महाराजांनी आपल्यासाठी एवढं काही केलं आहे, त्यांचं जीव बलिदान केलं आपल्यासाठी. तर आपण थोडंफार काहीतरी इनिशिएटिव्ह घेतले पाहिजे थोडीफार. म्हणून आपण जाऊया तिकडे, दर्शन घेऊया आणि टक्कल करूया मस्तपैकी. जाऊया. आपल्यासोबत बंटी दादा आहे, तर त्यासोबत आता पण जाऊया, निघूया. ही गाईज, मी टक्कल केलं आहे आणि माझा नवीन लुक बघण्यासाठी रेडी राहा. इन 1, 2 and 3. इथं शेंडी पण ठेवली. शेंडी ती शेंडी, काळी काळी शेंडी. तर हा गाईज, आपण आलो आहे आणि दर्शन एकदम व्यवस्थित वगैरे झालं. थोड्या वेळ तिकडे बसलो, पण एक वेगळीच फिलिंग वाटत होती. एक इमोशनल पण होत होतो मी. काय झालं आहे, महाराजांची समाधी होती तिथं बसून ना मला सारखं महाराजांकडेच बघूशी वाटत होतं. सारखं मी महाराजांकडे बघत होतो, सारखं विचार करत होतो, तर यार हे का आणि कशासाठी यार. पण ठीक आहे, आता देवाच्या मनात होतं ते झालं. आपण काय बदलू शकत नाही, पण आपण फक्त एवढंच करू शकतो की आपण महाराजांचे जे विचार आहे ते मनात ठेवून पुढच्या पिढीला पण सांगावे आणि ते विचार कायम जागरूक ठेवावे. हे एवढंच मला कळतं की आपण तेवढंच करू शकतो. म्हणून ठीक आहे, मी काय जास्त बोलत नाही, कारण की आपला अधिकारच नाही काय बोलण्यात. महाराजांच्या लेवलला होते. बलिदान मास हे ह्याच्यासाठीच केलं जातं की आपण त्या पिरियडला 18 फेब्रुवारी ते 18 मार्चपर्यंत
महाराजांना एवढे काय सहन करायला लागलं ते थोडंफार तरी आपल्याला सहन होऊ दे म्हणून आपण करत राहतो. काय जण भरपूर काय सोडतात, चप्पल घालायचं सोडतात किंवा काय दुसरं वगैरे काय सोडतात. मी यावर्षी तरी काही एवढं नाही केलं, फक्त टक्कल करून ठेवलं. आपण पुढच्या वर्षीपासून अजून काहीतरी इंटेन्स हे करूया. गाईज, तुम्हाला सांगायचं तर राहिलं, आज आहे 18 फेब्रुवारी, उद्या आहे 19 फेब्रुवारी आणि उद्या आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिन. तर चांगली गोष्ट आहे, भारी वाटतं, पॉझिटिव्ह फील होतं रे. जेव्हा महाराजांचा काय टॉपिक निघाला किंवा काय निघालं ना, उद्या तर मेन दिवस आहे, मेन दिवशी उद्या खूप भारी वाटतं. तो नमस्कार मित्रों, स्वागत है फिर से. ये डे 2 है और आज है शिव जयंती. तर तुम्हा सगळ्यांना शिव जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. सध्या आता 9 वाजले आणि मी आत्ता ब्रेकफास्ट करतो. विहान पूजा करून झाली त्याची. विहान फोन बघ कोणाचा आहे. तो अभी मैं फ़िलहाल खाता हूँ पोहा. मस्त पोहा बन चुका है और अभी खा के देखते क्या अलग प्लान है. आज तो वैसे प्लान दिमाग में है नहीं, पर बघू, जे होणार ते होणार बब्बू. ओ ये बच्ची के दिन में इस फोन का कैमरा आ चुका है मेरे बबड़ी. 1000 years later. काही आता आपण चाललो आहे विहानला सोडायला आणि स्वयंनी कॉल केला की कुठं बाहेर जायचं, तर बघूया आता कुठं बाहेर. तो आला म्हणला, इथं बसलाय स्वयं. आता आपण बाहेर चाललोय. 3 वस्तू आहे जे की स्वयंला घ्यायची आहे. आता आपण आलोय आणि त्यांची मूर्तीला पूजा करण्यासाठी हार घेतला. आता दृष्ट पाहिजे आणि त्यासाठी आम्ही आता आळंदी चालू आहे. काय पाहिजे तुला? आणि त्यासाठी आता आम्ही आळंदीत आलो. आळंदीचं दर्शन घ्यायला, पण घाण साफ करता येते ना इकडची. साफ करायचा प्रयत्न करतो. हा, ते वगैरे सामान घेतलंय आणि आता आपण चाललोय घरी. शॉर्ट राईड करून आलोय आपण. एक थोडंसं काहीतरी काम होतं, हार घ्यायचा होता आणि चंद्रकोर घ्यायचं होतं स्वयंला. तर आता आपण आलोय. आता बघू काय प्लॅन आहे. आज तर पूर्ण दिवस रिलॅक्सच, एकदम मजा विषय होणार आहे बबडी. तर गाईच, आपण आता आलोय 5:30 वाजता आणि आता आपण जिमला आलो. थोडा वर्कआउट करू. आज आहे लेग्स आणि शोल्डर्स. तर मस्त जीव तोडून वर्कआउट करूया. आत्ताच 2 सेट मारले, पाय दुखत आहे काय सांगू. मस्त आता वर्कआउट करतो आणि नंतर तुम्हाला भेटतो परत. ओ ये व्लॉग चेंजिंग. जर व्लॉग कसा वाटला असेल नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका, म्हणजे काही टेन्शनच नाही. व्लॉग येतील, तुम्ही बघत जा. भेटूया नवीन व्लॉग मध्ये. तोपर्यंत गुड बाय.